चला. देवळे गाव आणि असणाऱ्या संपूर्ण वस्ती ही चित्रेवाडी, खालचीवाडी जिला म्हणतात, अशा राम मंदिराच्या जवळच आमची पूर्वात एक सर्वे नंबर आणि तिथे असणारं जुनं घर सखाराम विठोजी केसरकर यांच्या मूळ पिटिकेने या ठिकाणी आमची वस्ती होती. त्याच्यानंतर त्याच्यात आजूबाजूला असणारं परिसर आमचा परडे आणि त्या ठिकाणी आम्ही छोटी मोठी तिथे भाजी वगैरे केली जात होती आणि अशा माध्यमातून बऱ्याच दिवस ती जागा अशीच होती आणि आमची परिस्थिती त्यावेळेला कमी असल्याने बाकीचं क्षेत्र आहे ते इतर लोकांना दिलं गेलं. त्यामुळे आम्ही त्याचा हक्क सोडलेला आहे. परंतु हे परडे नंबर आणि असणारा जे जोत्याची जागा हे घर हे आम्ही या ठिकाणी आणि नूतनीकरण त्याचं करतोय आणि केलेलं आहे. ही परसबाग आणि या परसबागेमध्ये आम्ही अनेक प्रकारची झाडे, आंबा, चिकू, फणस आणि काजू अशा पद्धतीने या ठिकाणी लागवड केलेली आहे. आणि आज पावसाचा मोसम मोठा आहे, पाऊस भरपूर आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही या परसबागेमध्ये आलेलो आहोत. तेव्हा राम मंदिराच्या परिसरामध्ये असणारे आमच्या गजरे काकांच्या घराच्या जवळच आणि ही जागा आहे, तेव्हा या जागेचं सुशोभीकरण करता येईल तेवढं आम्ही करणार आणि पर्यावरणाचा ऱ्हास राखण्यासाठी, ऑक्सिजन मिळण्यासाठी हे आम्ही आणि मेहनत करत आहोत. त्या ठिकाणी खर्ची रक्कम टाकतोय आणि संपूर्ण कुंपण वगैरे आम्ही गावच्या पद्धतीने केलेलं आहे. जी झाडं आहेत ते लावल्यानंतर ती जगतात आणि सावळी देतात, फुलं देतात, अशी झाडं या ठिकाणी लावलेली आहेत. तेव्हा पावसाची अतिवृष्टी झालेली आहे तरी देखील आम्ही आमची जुनी शेती जी आहे, आता धरण ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी जाऊन आलो, त्या ठिकाणी देखील झाडं लावलेली आहेत. ती पाहून आलो, तिथं देखभाल देखील केली, धरणावरती गेलो, धरणाची देखभाल केली आणि ही जुनी परसबाग या ठिकाणी आलेलो आहोत. तेव्हा या ठिकाणी तो आनंद घेत आहोत. आम्ही पाऊस पडतोय, भिजलेलो आहोत. आता हे पाहून झाल्यानंतर आम्ही आता आमच्या घरी जाणार आहोत. तेव्हा या ठिकाणी आनंद तरंग अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही आनंद घेत आहोत. धन्यवाद.